पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातून या 5 वस्तू बाहेर फेकून द्या, नाहीतर भयंकर पितृदोष लागेल। पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी घरातून बाहेर फेकून द्या या 5 गोष्टी, नाहीतर पितर उलट पावलं परत जातील आणि कधीच तुमच्या घरी येणार नाहीत। मित्रांनो, यावर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबर रविवारपासून सुरू होत आहे आणि आपल्या हिंदू सनातन धर्मात पितृपक्षाला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे। असं मानलं जातं की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज जे या जगात राहिलेले नाहीत ते आपल्या घरी येतात। या काळात लोक आपल्या पितरांच्या तिथीनुसार त्यांना भोग अर्पण करतात, पूजापाठ करतात, सेवा करतात आणि धूप देतात। ज्या घरात पितरांची कृपा असते ते घर समृद्धीने भरते, पण ज्या घरात पितृदोष असतो ते घर अशांती, भांडण, आजारपण आणि गरिबीने ग्रस्त होतं। आजकाल अनेक लोक पितृपक्षाचं खरं महत्त्व विसरत चालले आहेत। म्हणूनच आज आपण गरुड पुराणाच्या आधारावर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला पितृदोष टाळण्यासाठी नक्कीच माहीत असाव्यात। जर तुम्हाला आयुष्यात पितृदोष नको असेल, पितरांचे आशीर्वाद हवे असतील, तर मी सांगणाऱ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका आणि अंमलात आणा। पितृपक्ष हा फक्त 16 दिवसांचा असतो आणि वर्षातून फक्त एकदाच येतो। जर तुम्ही आज सांगितलेल्या गोष्टी मनापासून पाळल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पितृदोषही नष्ट होईल आणि तुमचं घर सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल। या 5 गोष्टी जर तुमच्या घरात असतील तर पितर घरात येणार नाहीत। या गोष्टी पितरांना अजिबात आवडत नाहीत। चला पाहूया कोणत्या आहेत त्या। 1. तुटलेली, मोडकी वस्तू। घरात काही लोक तुटलेल्या चपला, मोडके भांडे, फुटलेली काच किंवा तुटलेल्या वस्तू ठेवतात। लोकांना वाटतं की ही कधी ना कधी उपयोगी पडतील, पण खरं म्हणजे ही तुमच्या जीवनातील नकारात्मकतेचं आणि दुर्भाग्याचं कारण असतात। पितृदोषाचे पहिले लक्षण घरात तुटकी, मोडकी, वापरण्यायोग्य नसलेली वस्तू असणे। काही जण घराच्या दरवाजाजवळ तुटकी चप्पल ठेवतात, काही छतावर मोडकी वस्तू साठवतात। या सगळ्या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि पितरांच्या प्रवेशावर याचा थेट परिणाम होतो। 2. घरात स्वच्छता नसणे। जर घरात स्वच्छता आणि पवित्रता नसेल तर पितर त्या घरात प्रवेश करत नाही। पितरांना देखील वाटतं की इथे आदर आणि आदरातिथ्य नाही, मग ते उलट पावलं परत जातात। जसं आपल्याला एखाद्या अस्वच्छ, अस्ताव्यस्त घरात पाहुणा म्हणून गेल्यावर वाईट वाटतं, तसंच पितरांना सुद्धा होतं। 3. जुन्या, फाटक्या, भंगार गोष्टी साठवून ठेवणे। जुनी, खराब झालेली, वापरात नसलेली वस्तू घरात साठवणं हे दरिद्रतेचं कारण ठरतं। पितर असं मानतात की अशा ठिकाणी त्यांच्या उपस्थितीचा आदर होत नाही, म्हणून ते अशा घरात येत नाहीत। 4. धूळ, कोळ्याचं जाळं, अस्वच्छ कोपरे। अनेक घरांमध्ये महिनोन्महिने कोप्यात धूळ, कोळ्याची जाळी साचलेली असते। ही लक्षणं म्हणजेच घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आणि अस्वच्छतेचा प्रभाव। अशा वातावरणात पितर येत नाहीत। 5. खराब औषधं, सडलेलं अन्न, जुनं फ्रीजचं सामान। काही घरात एक्सपायर झालेली औषधं, मासानुमास फ्रीजमध्ये पडलेलं अन्न, जुनी भाजी असते। पितृपक्षात अशा गोष्टी अत्यंत अशुभ मानल्या जातात। जर यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या घरात असेल तर तुमच्या घरी पितरांचा प्रवेश होणार नाही आणि यामुळे वाद, आजार, मानसिक अस्वस्थता आणि आर्थिक संकट वाढू शकतात। पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी या गोष्टी घरातून बाहेर फेकून द्या, नाहीतर पितर रुष्ट होतात। म्हणूनच मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला आपल्या घरातील सगळ्या तुटलेल्या आणि मोडक्या वस्तू घरातून बाहेर फेकून द्याव्या लागतील। त्या त्वरित काढून टाका। महाभारत,
गरुड पुराण आणि पद्म पुराण हे आपल्याला पितृपक्षाचं महत्त्व पटवून देणारे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत. यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की यमराज स्वतः म्हणतात की जे लोक आपल्या पितरांचे श्रद्धेने स्मरण करून श्राद्ध करतात त्यांचे पितर प्रसन्न होऊन त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात. पितृपक्ष हा फक्त धार्मिक कर्मकांडापुरता मर्यादित नाही, तर आयुष्यातून अपवित्रता, अंधश्रद्धा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा एक महत्त्वाचा काळ आहे. म्हणून पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच आपल्याला घरातली अशुभ, निकामी, तुटकी, जुनी आणि नकारात्मकता वाढवणारी प्रत्येक वस्तू घराबाहेर टाकणं हे खूपच फलदायी मानलं जातं. फाटकी, जुनी कपडे घरात साठवून ठेवणं एक मोठी चूक. अनेक लोक जुने, फाटलेले कपडे एका बोयात भरून घराच्या कोपऱ्यात ठेवतात. महिलांमध्ये ही सवय जास्त आढळते. कपडा फाटला की ठेवून देतात, कधी पोछा म्हणून उपयोगी येईल म्हणून. पण लक्षात ठेवा, फाटलेल्या आणि जुन्या कपड्यांमध्ये दरिद्रतेचा वास असतो. अशा कपड्यांमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा थांबते आणि घरात समृद्धी अडते. जेव्हा घरात समृद्धीच राहत नाही, तेव्हा तिथे ना देवी देवतांचा वास राहतो, ना पितरांचा. पितरांपर्यंत पोहोचणारा संदेश. पितृपक्षात पितर आपल्या घरी आले की ते पाहतात की आपले वंशज स्वच्छता राखत आहेत का, घरात सादगी आणि पवित्रता आहे का, कुटुंब आपल्याला योग्य मान देतोय का. जर याचे उत्तर नाही असेल तर पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या कृपेपासून घर वंचित राहतं. गंभीर चुका, मकडीची जाळी, घाण, अस्वच्छता. कित्येक घरांमध्ये महिनोन्महिने झाडू पोछा होत नाही, भिंतींवर मकडीची जाळी असते. ही सगळी गोंधळ आणि घाण हे पितरांचा अपमान मानलं जातं. जसं आपण दिवाळीच्या आधी घर स्वच्छ करतो लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी, तसंच पितरांच्या आगमनासाठीही घर स्वच्छ असावं लागतं. देवी देवता रुष्ट झाले तरी चालतील, पण पितर नाही. असंही म्हटलं जातं की देवी देवता रुष्ट झाले तर त्यांची कृपा परत मिळवता येते, पण पितर रुष्ट झाले तर त्यांचं संतापाचं रूप भयंकर असतं. त्यांच्या रागामुळे आयुष्यात मोठी संकट येतात. हे टाळा. जुनी औषधं, सडलेला अन्नधान्य, खराब अन्न. अनेक घरांमध्ये एक्सपायर झालेल्या गोळ्या, सायरप, औषधं साठवलेली असतात. काही जण फ्रीजमध्ये जुनी भाजी, अन्न, डाळी ठेवतात आणि महिन्याभर वापरतात. पितृपक्षात हे सगळं अत्यंत अशुभ मानलं जातं. जुना, सडलेला अन्न, फ्रीजमधली खराब भाजी, औषधं, त्या गोष्टींनी पितर रुष्ट होतात. यामुळे होणारे परिणाम. घरात पैशांची तंगी, पती पत्नींमध्ये सतत भांडणं, स्वास्थ्य खराब होणं, घरात ऋण वाढणं. पितर कोण आहेत आणि काय पाहतात? पितर म्हणजे आपल्याला जन्म देणारे वडील समान. जर तुमच्या आई किंवा वडील आज हयात असतील तर पितृपक्षात त्यांचं विशेष आदराने सेवा करावी. पितर हेही पाहतात की त्यांचा साथीदार म्हणजे जो अजून जिवंत आहे, त्याची योग्य काळजी घेतली जाते की नाही, हेही घरातून काढा. लोखंडी भंगार, तुटलेल्या घड्याळी, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, या गोष्टी घरात असल्या की पितृदोष निर्माण होतो. पितृपक्षात घरात स्वच्छता, पवित्रता आणि आदरभाव ठेवणं फार गरजेचं आहे. तुटक्या वस्तू, फाटकी कपड्यांची साठवणूक, अस्वच्छता, खराब औषधं, जुना अन्नधान्य, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पितरांच्या कृपेपासून वंचित करू शकतात. त्यामुळे या गोष्टींची तुरंत काळजी घ्या. घरातले मोठे बुजुर्गांचे आदराने सेवा करा आणि पितरांचं स्वागत योग्य पद्धतीने करा, म्हणजे त्यांची कृपा कायम तुमच्यावर राहील. पितृदोष आणि वास्तुदोष यांचा परस्पर संबंध. पहा मित्रांनो, वास्तुदोषाचा थेट संबंध पितृदोषाशी असतो.
जर एखाद्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्या घरात पितृदोष नक्कीच असेल, आणि जर पितृदोष असेल तर वास्तुदोष देखील निश्चितच असेल. ही दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून असतात. म्हणूनच आपल्याला घरामध्ये लोखंडाचं भंगार, तुटलेली घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक उपकरण ठेवू नये, कारण ह्या गोष्टी आयुष्यात अडथळे निर्माण करतात आणि यशात विलंब होतो. पितृपक्ष सुरू होण्याआधी घरात कोणत्या गोष्टी ठेवाव्यात? तुम्हाला मी हे आधीच सांगितले की कोणत्या गोष्टी पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाकाव्यात, पण आता हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे की पितृपक्षात घरात कोणत्या गोष्टी आणाव्यात ज्यामुळे घर पवित्र, शांत आणि सकारात्मकतेने भरलेलं राहील. 1. तुळसचं रोप. तुळस ही पवित्रतेचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानली जाते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की 3 झाडांमध्ये पितरांचा वास असतो. 1. पीपळ, 2. तुळस आणि 3. वड. ही झाडं अत्यंत पवित्र व शुद्ध मानली जातात. पितृपक्षात तुळशीचं रोप घरात लावल्याने सुखशांती येते, रोग दूर होतात आणि पितर प्रसन्न होतात. 2. गंगाजल. गंगाजलाला मोक्षदायी मानलं जातं. गंगाजलाच्या छिंपणाने घराचं शुद्धीकरण होतं आणि पितर प्रसन्न होतात. दररोज गंगाजल किंवा गोमूत्राने घरात छिंपण केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 3. धूपबत्ती व शुद्ध तूप, घी. शुद्ध देशी तुपाचा दिवा पितरांच्या फोटोसमोर लावल्याने दिव्यता निर्माण होते. धूप व घीने पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 4. अन्नधान्य आणि ताजे फळ. अन्नदान हे पितृपक्षात सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. जे लोक आपल्या पितरांच्या नावे अन्न दान करतात त्यांच्या घरात समृद्धी, समाधान आणि पितरांची कृपा येते. 5. सफेद कपडे आणि कुशा. कुशा, दर्भ याला श्राद्ध विधीमध्ये विशेष स्थान आहे. पांढरे कपडे म्हणजे शांतता आणि सात्विकतेचं प्रतीक. त्यामुळे श्राद्ध विधीमध्ये ही पवित्रता टिकवून ठेवली जाते. पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्ष ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर हा काळ आहे आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा, मन शांत करण्याचा आणि घरात आध्यात्मिक सकारात्मकता आणण्याचा. पितृपक्षात घरातून काय काढावं? तुटलेलं सामान, लोखंडाचं भंगार, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुने फाटके कपडे, सडलेला जुना अन्न, जुनी औषधं, मकडीचे जाळे आणि घाण. पितृपक्षात घरात काय आणावं? तुळशीचं रोप, गंगाजल किंवा गोमूत्र, देशी तूप, धूपबत्ती, ताजं अन्न, फळं आणि अन्नदान, कुशा आणि पांढरे कपडे. आपल्या पितरांना योग्य सन्मान द्या. जे कोणी वरील नियमांचं पितृपक्षात पालन करतील त्यांच्या घरात सुख, समृद्धी, स्वास्थ्य आणि पितरांचा आशीर्वाद सदैव राहील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक नक्की करा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून आमच्याशी जोडा. जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर निर्भीडपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊ. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या धर्मासंबंधित आणखी रोचक माहिती हवी असेल तर आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.